समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तिथे माझी हरी वृत्ती राहो. आनिकन लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी, तेथे दुश्चिंत जनी जडो देसी. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जेचे कर्मधर्म नाशवंत. तुकाराम महाराज पहिल्या अभंगात म्हणतात की हे हरी, तुमचे चरण विटेवरती सम आहे, तसेच तुमची दृष्टीही समान आहे. अशा तुमच्या साजऱ्या रूपावर माझी वृत्ती, माझे मन सदा स्थिर राहो. देवा, तुमच्या ध्यानाव्यतिरिक्त मला कोणतेही मायेने व्यापलेले पदार्थ नको, आणि त्या ठिकाणी माझी इच्छासुद्धा राहू देऊ नको. हे श्रीकृष्णा, हे पांडुरंगा, ब्रह्मादिक पदे म्हणजेच ब्रह्मदेवांचे पद व यांसारखेच स्वर्गातील देवांचे उच्च पदे या ठिकाणी माझे मन जाऊ देऊ नको. कारण ही उच्च पदे म्हणजे एक प्रकारची दुःखेच आहे. इथे प्रश्न पडतो की या स्वर्गातील उच्च पदांना तुकाराम महाराज दुःखाची शिराणी का म्हणत आहेत? स्वर्गामध्ये तर सुख असते. या प्रश्नाचे उत्तर आपल्याला भगवद्गीतेमध्ये मिळेल. भगवंत श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात की संपूर्ण 84 लाख योनींमध्ये फक्त मनुष्य योनीलाच कर्म करण्याचा अधिकार आहे. बाकी सर्व योनी या भोग योनी आहे. म्हणजेच कर्म करण्याचा अधिकार देवतांना सुद्धा नाही, तो फक्त मनुष्यालाच आहे. आता मनुष्य जेव्हा कर्म करतो त्याचे 2 निकाल समोर येतात. जर पुण्यकर्म केले तर स्वर्ग, जर पापकर्म केले तर नरक. पण जोपर्यंत पुण्यकर्म आहेत तोपर्यंत स्वर्गातील सुखे आहेत. जेव्हा पुण्य संपते तेव्हा पुन्हा या मृत्यूलोकातच यावे लागते, आणि तेव्हा तर गॅरंटी पण नाही की मनुष्य योनीच मिळेल की आपल्याला इतर भोग योनिया मिळतील. म्हणूनच स्वर्गातील सुखे सुद्धा नश्वर आहे, संपणारी आहे. त्यामुळे स्वर्ग आपल्याला या जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती नाही देऊ शकत. मानवी शरीरच मोक्षाचा दरवाजा आहे. फक्त मनुष्य देहातूनच मोक्षाची प्राप्ती होते. म्हणूनच म्हणतात मनुष्य योनी देव दुर्लभ आहे. म्हणजेच देवतासुद्धा मनुष्य देह कधी मिळणार याची वाट बघतात. कारण मनुष्य देहच आपले या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका करून देऊ शकतो आणि आपल्याला भगवंतांच्या परमधामात म्हणजेच वैकुंठात प्रवेश मिळवून तो दिव्य प्रेमानंद मिळवून देणारा आहे. म्हणूनच तुकाराम महाराज या अभंगात ब्रह्मपद, स्वर्गातील उच्च पदे यांना दुःखाची शिराणी म्हणत आहेत. आणि हे जे काही कर्म धर्म आहेत ते सर्व काही नाशवंत आहे, म्हणजेच संपणारा आहे, असे ते या पहिल्या अभंगात म्हणत आहे. नये जरी तुझ मधुर उत्तर, दिधला सुस्वर नाही देवे. नाही तयाविन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. देवापाशी मागे आवडीची भक्ती, विश्वासेंशी प्रीती भाव बळे. तुका म्हणे मना सांगतो विचार, धरावा निर्धार दिसेन दिस. तुम्हाला जरी गोड मधुर स्वराने गाता येत नसेल, देवाने जरी तुम्हाला गोड स्वर दिला नसेल तरी काहीही हरकत नाही. कारण भगवंत विठ्ठल याला भुकेला नाहीये. तुम्हाला येईल तसा रामकृष्ण जप बोला आणि देवापाशी शुद्ध भक्तिभाव, शुद्ध प्रेमभाव मागा. कारण भगवंत हा फक्त प्रेमभावाचा भुकेला आहे. तुकाराम महाराज पुढे मनाला म्हणतात, हे मना, तू हरीविषयी, भगवंतांविषयी दृढ निर्धार कर
कारण हरिनामच परम सत्य आहे, त्यातूनच आपलं कल्याण होणार आहे. सावध झालो हरीच्या आलो जागरणा, तेथे वैष्णवांची भार जय जयकार गरजत असे. पळोनिया गेली झोप होती पाप आडते, तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेचे. तुकाराम महाराज 2 वेळा सावध झालो म्हणून हरीच्या जागरणाला आलो असे म्हणत आहे. येथे वैष्णवांची गर्दी झाली आहे आणि हरिनामाचा जय जयकार होत आहे आणि या जय जयकाराच्या गर्जनेमुळे नाम साधनेच्या आड येणारी ही पापरूपी झोप उडून गेली आहे. तुकाराम महाराज म्हणत आहेत, या ठिकाणी आता हरिकृपेची ओलसर छाया आहे. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घोडो त्यांची सेवा, तरी माझ्या देवा पार नाही. ज्याला आपल्या हिताची चिंता असते, ज्याला आपले हित कळते, त्याचे माय बाप धन्य आहेत. ज्या कुळामध्ये सात्विक वृत्तीची मुली जन्माला येतात, त्या कुळाविषयी परमेश्वराला देखील हरिक वाटतो. अशी सात्विक वृत्तीची मुले गीता भागवत श्रवण करतात, विठ्ठलाचे अखंड चिंतन करतात. तुकाराम महाराज म्हणतात, अशा लोकांची सेवा माझ्या हातून घडली तर माझ्यासारखा भाग्यवान मीच ठरेन. अंतरेची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. आपुल्या वैभवे शृंगारावे निर्मळ, तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे. तुकाराम महाराज म्हणतात, परमेश्वर भक्ताच्या अंतकरणातील गोडी स्वीकारतो आणि त्याच्या अंतकरणातील भाव पाहतो. म्हणजेच तुम्ही शरीराने नामजप करत असाल आणि मनात रात्री जेवण काय बनवू असे विचार. शरीराने तीर्थयात्रेला गेला पण मनात नोकरीच्या कामाचं टेन्शन. शरीराने पूजा केली पण मनातून शॉपिंग सेंटरमध्ये असाल तर त्याचा काही उपयोग नाही, कारण तुमचं अंतःकरण तर या मायेच्या संसारातच अडकलं आणि त्यामुळे ते अजूनच दूषित होणार. अध्यात्माचा उद्देशच हा आहे की मनात भगवंतांबद्दल शुद्ध भक्तिभाव प्रेमभाव उत्पन्न व्हावा, ज्याने तुमचं अंतःकरण शुद्ध होईल आणि तुम्हाला या मनुष्य देहातच तुमच्या परमलक्ष्याची म्हणजेच भगवत धामाची वैकुंठाची प्राप्ती होईल. ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे, ज्या भक्ताच्या मनामध्ये भगवंतांबद्दल भक्तिभाव आहे प्रेमभाव आहे, अशा भक्ताचा साक्षात देव सखा सोयरा झालेला असतो असे महाराज 3 वेळा म्हणतात. आपल्याजवळ जे काही वैभव आहे ते निर्मळ मनाने शृंगारावे. तुकाराम महाराज पुढे म्हणतात, तो हरी अशा भक्तांबरोबर भोजन करतो. पावले पावले तुझे आम्हा सर्व, तुझा नको भाव होऊ देऊ. जेथे तेथे देखे तुझीच पाऊले, त्रिभुवन संचले विठ्ठला गा. भेदाभेद मते भ्रमाचे संवाद, आम्हा नको वाद त्यांशी देऊ. तुका म्हणे अनु तुझवीन नाही, नभा होनी पाही वाढ आहे. हे देवा, अरे तुझे आम्हाला जे हवे आहे ते आम्हाला सर्व पावले आहे. आता दुसरी भावना आमच्या मनामध्ये तू येऊ देऊ नकोस. अरे विठ्ठला, मी जिथे पाहतो तिथे तुझीच पावले दिसतात आणि त्रिभुवनात तूच संचार केला आहेस. देवा, भेद आणि अभेदवाद आणि संवाद ही सर्व भ्रम आहेत.
आम्हाला त्याच्याशी वादविवाद होईल असे होऊ देऊ नकोस. तुकाराम महाराज म्हणतात, सगळ्यात छोटा असा अणू त्यामध्येही तू आहेस, आणि जर पाहिले तू तर नभाहूनही मोठा आहेस. सुखे वोळंब दावी गोहा, माझे दुःख नेना पहा. आवडीचा मारिला वेडा, होय कैसा मने भिडा. अखंड मज पोटाची व्यथा, दूध भात साकर तूप पथ्या. दो पाहरा मज लहरी येती, शुद्ध नाही पडे सुपती. निजने घाली फुले, जवळीन साती मुले. अंगी चंदन लाविते भाळी, सदा शुळ माझे कपाळी. निपट मजन चले अन्न, पायली गहू सांजा तीन. गेले वारी तुम्ही आलेली साकर, 7 दिवस गेली 10.5 शेर. हाड गळोनी आले मास, माझे दुःख तुम्हा नेनवे कैसे. तुका म्हणे जिता गाढव केला, मेलियावरी नरका नेला. एक भोगवादी स्त्री ही नवऱ्याला म्हणते, खरे तर ती सुखी असते, पण ती सोंग आणते आणि म्हणते, तुम्ही माझे काही दुःख पाहत नाही. मग तो पती तिच्या आवडीने वेडा झाल्यामुळे तिच्या प्रत्येक गोष्टीला होकार देतो. ती स्त्री त्या नवऱ्याला म्हणते, मला अखंड पोटाची व्यथा आहे, त्यामुळे त्याला पथ्य म्हणजे दूध तूप साखर घालून भात खावा लागेल. अहो, मला दुसऱ्या प्रहराला चक्कर येते आणि मी बेशुद्ध पडते, मला शुद्ध राहत नाही व त्यामुळे मला झोप लागत नाही. मला माझ्या खाली फुले टाकल्यावर झोप येते व ही माझी मुले माझ्या जवळ असल्यावर किरकिर करतात, त्यामुळे ते मला सहन होत नाही. नाटक करत ती त्याला म्हणते की मला कपाळ शूळ आहे, त्यामुळे मी अंगाला व कपाळाला चंदन लावते. साधे अन्न मला जमत नाही, मला 3 पायली गव्हाचा सांजा लागतो. गेल्या आठवड्यामध्ये तुम्ही जी 10.5 शेर साखर आणली ती 7च दिवस गेली. अहो, माझे हाडे बारीक होऊन माझे मांस वाढले, केवढं हे माझे दुःख आहे, हे तुम्हाला कळत कसे नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे त्या माणसाचा जिवंतपणे गाढव केला आणि मेल्यावर तो नरकाला गेला. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेता आम्ही. वंदू चरण रज सेवू उष्टावळी, पूर्व कर्म होळी करुनी सांडो. अमुप हे गांठी बांधो भांडवल, अनाथा विठ्ठला आम्हा जोगा. अवघे होती लाभ एका या चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाच्या. जन्म मरणाच्या खुंटतील खेपा, होईल हा सोपा सिद्ध पंथ. तुका मने घालू जीवपणा चिरा, जाऊ त्या माहेरा निजाचिया. जे संत पुढे गेले त्यांच्या चरणांना वंदन करून त्यांचे उष्टे सेवन करू, कारण यामुळे आपल्याला संतांचा सहवास लाभेल आणि आपले अंतःकरणही हळूहळू शुद्ध होत जाईल. त्यामुळे आपल्या पूर्वीच्या अनंत जन्माच्या कर्मबंधनाची म्हणजेच पापपुण्याची होळी होईल. म्हणजेच या कर्मबंधनातून आपण मुक्त होऊ आणि हे ज्ञान भक्तीचे भांडवल पदरी बांधून श्री विठ्ठलास प्रेमाने व शुद्ध भावभक्तीने आपण वश करून घेऊ. गोविंदाचे श्रीकृष्णाचे केवळ मनापासून नामस्मरण व रूपाचे चिंतन करून जीवनातील सर्व लाभ प्राप्त होतील. नामस्मरणाने चिंतनाने जेव्हा तुमचे मन व अंतःकरण शुद्ध होईल, तेव्हा जन्ममृत्यूच्या एरझाऱ्या संपतील आणि संतांच्या सहवासाने हा जन्म सार्थकी लागेल. तुकाराम महाराज म्हणतात की संत सज्जनांनी जो प्रेमाभक्तीचा भावभक्तीचा मार्ग दाखवला आहे, त्या मार्गाने गेले की तुम्हाला मोक्षरूपी माहेराचा लाभ होईल आणि या वैकुंठधाम माहेरात एकदा जो कोणी जाईल त्याला पुन्हा या मृत्यूलोकात परतावे लागणार नाही. जेविले ते संत मागी उष्टावळी, अवघ्या पत्रावळी करुनी झाडा. सोवळ्या ओवळ्या राहिलो निराळा, पासूनी सकळा अवघ्या दुरी. परे परते मज न लागे सांगावे,
हे तो देवे बरे शिकविले, दुसऱ्या ते आम्ही नाही आतळत, जाणोनी संकेत उभा असे. येथे कोणी काही न धरावी शंका, मज चाड एका भोजनाची, लांचावला तुका मारी तसे झड, पुरविले कोड नारायणे. संत तुकाराम महाराज या अभंगात म्हणतात की संत सज्जनांच्या ज्ञानरूपी उष्ट्या भोजनाची मी अपेक्षा करतो आहे. मी सोवळे ओळे या कल्पनेच्या पलीकडे गेलो आहे. ब्रह्मरूपाचे तत्वज्ञान मला इतरांनी सांगावयाचे कारण नाही, कारण प्रत्यक्ष भगवंताने मला ते सांगितले आहे. आमच्यामध्ये द्वैत भाव नाही, म्हणून प्रत्यक्ष भगवंत आमच्या पाठीमागे उभा आहे. मी संतांच्या उच्छिष्टाच्या भोजनाची इच्छा बाळगत आहे, म्हणून कोणीही मनामध्ये शंका धरू नये. तुकाराम महाराज म्हणतात की प्रत्यक्ष भगवंतानेच माझ्या मनाची ही इच्छा पूर्ण केली आहे. देवाच्या प्रसादे करारे भोजन, व्हाल कोण कोण अधिकारी ते. ब्रह्मादिकांसी हे दुर्लभ उच्छिष्ट, नका मानू वीट ब्रह्मरसे. अवघिया पुरते ओसंडले पात्र, अधिकार सर्वत्र आहे येथे. इच्छादानी येथे वळला समर्थ, अवघेंची आर्त पुरवितो. सरे येथे ऐसे नाही कदा काळी, पुढती वाटे कवळी घ्यावे ऐसे. तुका म्हणे पाक लक्ष्मीच्या आते, कामारी सांगा ते निरुपम. संत सज्जनांच्या उच्छिष्टाच्या सेवनाने तुम्ही या अध्यात्म मार्गातील अधिकारी व्हाल. देवादिकांनाही न मिळणारं हे उच्छिष्ट कनिष्ठ मानू नका. सर्वांना पुरून उरेल इतका ज्ञानरस इथे भरला आहे. त्याचं सेवन करण्याचा अधिकार इथे सर्वांना आहे. जो जो मनुष्य इथे जी जी इच्छा करेल ती पुरविणारा इच्छादानी विठ्ठल येथे सर्वांची मनोकामना पूर्ण करीत आहे. या प्रसादाच्या सेवनात जो आनंद मिळतो तो चिरंतन टिकणारा आहे. त्याचे सेवन करण्याची इच्छा वारंवार होते. तुकाराम महाराज म्हणतात, हे भोजन प्रत्यक्ष लक्ष्मी तयार करते, तिच्याच हातून या भोजनाचा लाभ व्हावा. अवगुणांचे हाती आहे अवघीच फजिती, नाही पात्रा सवे चाड, प्रमाण ते फिके गोड. विष तांब्या वाटी भरली लावू नये होटी, तुका म्हणे भाव शुद्ध बरा सोंग वाव. जगामध्ये अवगुणी लोकांची नेहमीच फजिती होत असते. धातूचे भांडे चांगले की वाईट हे पाहण्यापेक्षा त्यातील रस प्राशन करण्यास योग्य की अयोग्य आहे हे प्रथम पाहावे. विष तांब्याच्या वाटीत जरी भरले तरी त्याचे सेवन करणे हे अयोग्य आहे. तुकाराम महाराज म्हणून म्हणतात, त्याचप्रमाणे मनातील परमेश्वराविषयीचा शुद्ध भाव प्रेम भाव महत्वाचा आहे. त्याचे सोंग करू नये, कारण जेव्हा तुम्ही शुद्ध भावनेने, भक्ती भावनेने, प्रेम भावनेने, आर्ततेने भगवंतांचे चिंतन करता, नामस्मरण करता, तेव्हा तुम्ही जणू या भक्तिभावाने मनाचे व अंतकरणाचे स्नान करत असता. आणि या प्रेमा भक्तीच्या स्नानाने आपले अनंत जन्माचे पापी मन, पापी अंतकरण हे शुद्ध होते आणि आपला मोक्षाचा मार्ग सुलभ आणि सोपा होतो. हरीच्या जागरणा जाता का रे नये मना, कोठे पाहसील तुटी आयुष्य वेंचे फुकासाठी. ज्यांची तुझ गुंती ते तो मोकलीती अंती, तुका म्हणे बरा लाभ काय तो विचारा. हरीचे नामस्मरण करणे, भक्ती करणे हे तुझ्या मनात का बरे येत नाही? या संसारामध्ये तुझे जीवन व्यर्थ जात आहे, ती तूट भरून निघणार नाही. ज्यांच्यासाठी तू आपले आयुष्य व्यर्थ घालवित आहेस ते तुला शेवटपर्यंत साथ देणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात की
तू आपल्या जीवनाचे सार्थक कशामध्ये आहे याचा नक्की विचार कर. मानव देह, मनुष्य योनी हेच मोक्षाचे द्वार आहे आणि या मनुष्य देहाचे एकमात्र लक्ष हे वैकुंठ धामात जाणे हे आहे. त्यामुळे संतांच्या सहवासात भावभक्तीच्या नामस्मरणात राहणे, हरिनाम हरिकीर्तन करणे यातच आपल्या मनुष्य देहाचे सार्थक आहे. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तरा, करीसी अंगीकार, तरी काय माझा भार, जीवींच्या जीवना तुका म्हणे नारायणा. हे परमेश्वरा, तू प्रत्यक्ष धर्माची मूर्ती आहेस. पाप पुण्य घडवून आणणे हे सर्वस्व तुमच्या हाती आहे. या प्रपंचातील कर्मापासून माझी सोडवणूक करा. हे परमेश्वरा, माझा स्वीकार केल्याने तुम्हाला माझा भार होईल काय? तुकाराम महाराज म्हणतात, जीवाचे जीवन असलेल्या नारायणा, मी तुला विनंती करीत आहे. या अभंगात तुकाराम महाराज भगवंतांना विनंती करत आहेत की या कर्मबंधनातून, जन्म मृत्यूच्या या 84 लाख योनींच्या फेऱ्यातून माझी सोडवणूक करा. आपल्यालाही दररोज अशीच प्रार्थना करायची आहे, ज्याने आपले कल्याण होईल आणि आपल्या मनुष्य देहाचे सार्थक होईल आणि आपल्याला वैकुंठात जाण्याचा मार्ग मोकळा होईल. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवूनिया, तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभ मनी विराजित, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. अतिशय सुंदर असे विठ्ठलाचे ध्यान कमरेवर हात ठेवून विठेवर उभे आहे. त्याच्या गळ्यात तुळशीचा हार आहे, त्याने पितांबर नेसलेला आहे. असे हे विठ्ठलाचे रूप मला नेहमीच आवडते. मासोळीच्या आकाराची कुंडले त्याच्या कानात झळकत आहेत. गळ्यात कौस्तुभ मणी धारण केलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात की हे ध्यान माझे सर्व सुख आहे. असे सुशोभित ध्यान मी नेहमी आवडीने पाहीन. हे सुंदर असे परमेश्वराच्या रूप ध्यान चिंतनाने तुमच्या अंतकरणाचेही स्नान होईल आणि जेव्हा अंतकरण शुद्ध होईल, तुम्हाला भगवंतांची प्राप्ती होईल. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. विठो माऊलिये हाची वर देई, संचरोनी राही हृदया माझी, तुका म्हणे काही न मागे अनिक, तुझे पायी सुख सर्व आहे. हे माझ्या सोयरिया रखुमाईच्या पती, माझे डोळे नित्य तुझ्या मूर्तीवर जडलेले असो. अरे तुझे नाम व रूप इतके गोड आहे की ते मला सदा सर्वदा काळ प्रेम देते व तू मला नित्य प्रेम दे. हे विठू माऊली, मला हाच वर दे की तू माझ्या हृदयामध्ये संचारून राहशील. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, मी तुला दुसरे काहीही मागत नाही. तुझ्या पायाशी सर्व सुख आहे. अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा अध्यात्मसार यूट्यूब चॅनेलला. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी वैजयंती, मुकुट कुंडले श्रीमुख शोभले, सुखाचे ओतिले सकळही, कासे सोनसळा पांघरे पाटोळा, घन नीळ सावळा बाई यांनो,
सकळे तुम्ही वागे एकी सवा, तुका म्हणे जीवा धीर नाही. राजस सुकुमार असा हा विठ्ठल म्हणजे जणू मदनाचा पुतळा आहे. सूर्यचंद्राच्या प्रभा त्याच्या तेजात लपल्या आहेत. त्याच्या कपाळी कस्तुरीचा मळवट भरला असून अंगावर चंदनाची उटी लावलेली आहे. गळ्यात वैजयंती माळा रुळत आहे. मस्तकावर मुकुट व कानात कुंडले असलेले हे सुंदर रूप म्हणजे जणू सर्व सुखाचे आगर आहे. त्याने कमरेला जरी काठी पितांबर नेसले आहे व भर जरी शेला पांघरला आहे. बायांनो, असा हा विठुराया सावळ्या रंगाचा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही सर्व बायांनी एका बाजूला व्हा, माझ्या आड येऊ नका. श्रीमुख पाहिल्याखेरीज माझ्या मनाला अजिबात समाधान लागत नाही. करकटावरी तुळशीच्या माळा, ऐसे रूप डोळा दावी हरी. ठेविले चरण दोन्ही विटेवरी, ऐसे रूप हरी दावी डोळा. कटी पितांबर कास मिरवली, दाखवी वहिली ऐसी मूर्ती. गरुड पारावरी उभा राहिलासी, आठवे मानसी तेची रूप. झुरोनी पांजरा होऊ पाहे आता, येई पंढरीनाथा भेटावया. तुका म्हणे माझी पुरवावी आस, विनंती उदास करू नये. विठुराया कमरेवर हात ठेवून गळ्यात तुलसी माळा धारण करून उभा आहे. हे हरी, असे रूप मला वारंवार दाखव. दोन्ही पाय विटेवर ठेवलेले असे तुझे रूप माझ्या डोळ्यांना दाखवावे. कमरेला पितांबर कास शोभून दिसत आहे असे रूप मला दाखव. गरुड पारावर उभे असलेले तुझे रूप मला नेहमी आठवते. या गोड स्वरूपाच्या आठवणीने माझे शरीर अस्थिपंजर बनू लागले आहे. तेव्हा हे पंढरीराया मला भेटायला ये. तुकाराम महाराज म्हणतात की माझी एवढीच आस पूर्ण करावी, माझ्या प्रार्थनेचा अवहेर करू नये. गरुडाचे वारिके कासे पितांबर, सावळे मनोहर कै देखे न. बरविया बरवंटा घन मेघ सावळा, वैजयंती माळा गळा शोभे. मुकुट माथा कोटी सूर्याचा झल्लाळ, कौस्तुभ निर्मळ शोभे कंठी. ओतीव श्रीमुख सुखाचे सकळ, वामांगी वेल्हाळ रखुमादेवी. उद्धव अक्रूर उभे दोन्हींकडे, वर्णिती पवाडे सनकादिक. तुका म्हणे नव्हे आनिकां सारिखा, तोची माझा सखा पांडुरंग. गरुड रूपी अश्वावर आरूढ झालेले, कमरेला पितांबर नेसलेले मोहक असे हे सावळे सुंदर रूप मी केव्हा पाहीन. उत्तमात उत्तम असे मेघासारखे श्यामल हे रूप आहे. गळ्यात वैजयंती माळा शोभत आहेत. त्याने मस्तकावर कोटी सूर्याच्या तेजाप्रमाणे झळकणारा मुकुट घातला आहे. गळ्यात कौस्तुभ मणी शोभून दिसत आहे. सर्व सुखांनी युक्त असे हे सुंदर रूप असून त्याच्या डाव्या बाजूला अतिशय सुंदर अशी रखुमाई आहे. त्याच्या दोन्ही बाजूस उद्धव व अक्रूर हे उभे आहेत. सनकादिक त्याच्या कीर्तीचे गुणगान करत आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, जो इतर कोणासारखाही नाही ऐसा ईश्वर माझा सखा पांडुरंग आहे. ब्रह्मादिक जया लाभासे ठेंगणे, बळीये आम्ही भले शरणागत. कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ, ज्याला पद्मनाभ सेवारुनी. कामधेनूचिया क्षीरा पार नाही, इच्छेचिये वाही वरुषावे. बैसलिये ठाई लागले भरते, त्रिपुटी वरते भेदी ऐसे. हरी नाही आंबा विष्णुदासा जगी, नारायण अंगी विसावला. तुका म्हणे बहु लाटे हे भोजन, नाही रीता कोण राहत राहो.
केवळ मनुष्य योनीलाच भक्ती प्रेमाद्वारे मोक्षाची प्राप्ती करता येते. इतर सर्व योनी या भोग योनी आहेत. म्हणूनच या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात, ब्रह्मदेव आणि इतर सर्व देवी देवता सुद्धा ज्या भक्ती प्रेमाच्या लाभाला पारखे झाले, तो लाभ आम्हाला मनुष्यांना मिळाला आहे आणि त्यामुळे आम्ही परमेश्वराला शरणागत आहोत. म्हणून आम्हाला बळ शक्ती मिळत आहे. आम्ही संसारातील विषय वासनेचा त्याग केल्यामुळे या भजनांचा लाभ आम्हाला झाला आहे आणि अशा आमच्या प्रेमळ भक्तीमुळे परमेश्वर आमचा ऋणी झाला आहे. कामधेनूच्या दुधाला अंत नाही. याचकाच्या मर्जीप्रमाणे ती त्याला दुग्धपान देत असते. तसा परमेश्वर भक्ताच्या इच्छेला मान देत असतो. परमेश्वर प्रेमाची असे भरते आमच्या मनामध्ये निर्माण झाले आहे की त्यामुळे त्रिपुटींचाही भेद करता येतो. आमच्या ठिकाणी परमेश्वराचा वास असल्यामुळे आम्हाला हार मानण्याची माहिती नाही, कारण आम्ही विष्णुदास आहोत. या भक्ती प्रेमाच्या भोजनामुळे विचारी मनुष्य उपवासी राहत नाही. अविचारी मनुष्य भक्ती प्रेमाला तुझे खंडे तरी उरला तो अवघा हरी. आपणा बाहेरी न लगे ठाव धुंडावा. इथुले जाना वया जाना कोंड तरी मने मना. पारधीच्या खुना जाणतेनेचे साधाव्य. देह आधी काय खरा देह संबंध पसारा. बुजगावने चोरा रक्षणसे भासते. तुका करी जागा नको वासपू वाऊ का. आहेसी तू अंगा अंगी डोळे उघडी. ज्ञान मिळाल्यामुळे आपल्याला असे लक्षात येते की आपला आत्मा हा परमात्म्याचाच अंश आहे. त्यामुळे सर्वत्र परमेश्वरच आहे. हे परमेश्वराचं रहस्य जाणून घेण्यासाठी आपल्याला आपल्या अंतरात्म्याची ओळख पटवून घेतली पाहिजे की आपण शरीर नाही, आत्मा आहोत. ज्याप्रमाणे पारध्याची कला पारध्यालाच समजते, सेम जे श्रीकृष्णाचे म्हणजेच विष्णूचे दास आहेत, भक्त आहेत, त्यांचे मन परमेश्वराला जाणण्याचा प्रयत्न करते आणि त्यांच्याशी एकरूप होते. विषय वासनेमध्ये गुंतलेला हा आपला देह खरा आहे की खोटा हे समजल्यावर या देहासंबंधीचा पसारा खोटा आहे हे लक्षात येते. जसे पक्ष्यांना वाटते की शेतीतील बुजगावने पिकाचे रक्षण करत आहेत, अगदी तसाच भ्रम मनुष्याच्या मनात देहाविषयी निर्माण होतो. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. ऐका जी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. हे जग विष्णुमय आहे. वैष्णव हा एकच धर्म सर्वत्र आहे. म्हणजेच भगवान विष्णू म्हणजेच भगवान श्रीकृष्ण हेच परमात्मा आहेत आणि आपला जीवात्मा हा त्याच परमात्म्याचा अंश आहे. त्यामुळे या पूर्ण संसारामधील प्रत्येक अणूमध्ये प्रत्येक जीवामध्ये श्रीकृष्णच आहेत. त्यामुळे माणसांमध्ये भेद करणे ही अमंगल बाब आहे. हे भक्तजन हो, तुम्ही भगवंतांचे श्रवण चिंतन करून आपले अंतःकरण शुद्ध करा व आपले हित साधून घ्या. आपल्या हातून कोणत्याही जीवांचा मत्सर घडू नये हीच खरी ईश्वर भक्ती आहे. तुकाराम महाराज म्हणतात की शरीराच्या कुठल्याही अवयवाला दुःख झाले तर ते संपूर्ण शरीराला तसेच शरीरातील जीवाला जाणवते. त्याप्रमाणे विष्णुमय जगातील कोणत्याही जीवाचा मत्सर आपल्या हातून घडला असता तो ईश्वराचा मत्सर केल्यासारखा आहे.
त्यामुळे सर्व जीवांमध्ये परमेश्वर स्वरूप बघा, कारण सर्वांमध्ये परमेश्वर आहे आणि सर्वांशी प्रेमाने वागा, हीच खरी ईश्वर भक्ती आहे. आम्ही जरी आस जालो टाकोनी उदास, आता कोण भय धरी पुढे मरणाचे हरी. भलते ठाई पडो देह तुरंगी हात चढो, तुमचे तुम्हांपासी आम्ही आहो जैसी तैसी. गेले माना मान सुख दुःखाचे खंडन, तुका म्हणे चित्ती नाही वागवीत खंती. आम्ही प्रपंचातील सर्व आशा अपेक्षा व विषय वासना सोडून प्रपंचाविषयी उदासीन झालो आहोत. हे परमेश्वरा, हे श्री कृष्णा, त्यामुळे आता आम्हाला मरणाची अजिबात भीती वाटत नाही. जीवनात आम्ही विठ्ठलाचे दास बनून राहू. मग भले सुख येवो वा दुःख येवो, मान सुख दुःखाचे आमच्या जीवनातून उच्चाटन झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या माझ्या प्रपंचाविषयीच्या संसाराविषयीच्या उदासीनतेची मला अजिबात खंत वाटत नाही. निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही वेगळा दोही पासूनी. देह भोग भोगे घडे जे जे जोडे ते बरे, अवघे पावे नारायणी जनार्दनी तुकयांचे. या जगात आपली कुणी स्तुती करो किंवा आपली कोणी निंदा करो, मला त्याचे काहीच सुख दुःख वाटत नाही. कारण निंदा व स्तुती या दोन्ही गोष्टींपासून मी पूर्णपणे निराळा आहे. पूर्वसंचितानुसार या देहाला सुख दुःख प्राप्त होतात. पूर्वसंचितानुसार म्हणजे पूर्वसंचित कर्मानुसार. कर्माचे 3 प्रकार आहेत: क्रियमान कर्म, संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म. क्रियमान कर्म म्हणजे भगवंत सर्व जीवात्म्यांना कर्म करण्याची शक्ती प्रदान करतात आणि आपण पाप करायचे की पुण्य करायचे हे प्रत्येक जीवाच्या स्वतःच्या अधीन असते. भगवंत जेव्हा कर्म करण्याची शक्ती देतात तेव्हा क्रियमान कर्मामध्ये आपण किती पाप कर्म केले, किती पुण्य कर्म केले हे सर्व संचित कर्मामध्ये साठून राहते. अनंत जन्मापासून आता ह्या क्षणापर्यंत आपण जे काही कर्म केले ते सर्व संचित कर्मामध्ये ते साठून राहिलेले आहे. आता त्याच संचित कर्मामधून जेव्हा आपला जीवात्मा नवीन नवीन शरीर धारण करतो तेव्हा त्या संचित कर्मानुसार काही भाग हा आपल्या त्या शरीराच्या प्रारब्धामध्ये ठेवला जातो. तर ते प्रारब्ध म्हणजे सुख असो किंवा दुःख असो, ते आपल्या संचित कर्माच्या साठ्यावरती डिपेंड असते. जर तुमच्या संचित कर्मामध्ये पुण्य भरपूर असेल तर तुम्हाला पुण्याचे ते फळ भेटणार प्रारब्धामध्ये. तसेच सेम जर तुमच्या संचित कर्मामध्ये पापांचा साठा जास्त असेल तर प्रारब्धवश तुम्हाला दुःखेही भोगावी लागणार. तर इथे तुकाराम महाराज हेच म्हणत आहेत की पूर्वसंचित कर्मामध्ये जो काही आपला साठा आहे पाप पुण्याचा, त्या साठ्यानुसारच या देहाला सुख दुःख प्राप्त होतात. ते देहभोग मी निमूटपणे भोगतो. तुकाराम महाराज पुढे म्हणतात, मी विठ्ठल रूप असल्यामुळे माझे देहभोग मी विठ्ठलालाच अर्पण करीत आहे. जन विजन झाले आम्हा विठ्ठल नामाप्रमाणे, पाहे तिकडे बाप माय विठ्ठल आहे रखुमाई. वन पट्टन एक भाव अवघा ठाव सरता चाला, आठव नाही सुख दुःखा नाचे तुका कौतुके. भक्तीचे प्रेम प्राप्त झाल्यामुळे जन आणि अरण्य आम्हाला समान भासते. जिकडे पाहावे तिकडे आम्हाला विठ्ठल रखुमाईच दिसते. जनात आणि वनात आम्हाला काहीच फरक जाणवत नाही, कारण माझे मन देहावर नाही, सर्वत्र माझी समदृष्टी झाली आहे.
तुकाराम महाराज पुढे म्हणतात, मी विठ्ठलाच्या नामसंकीर्तनामध्ये खूप तन्मय झालो, त्यामुळे मला सुख दुःखाची आठवणही राहत नाही. हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जोघनी, तोची मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. मोहरा तोची अंगे, सूतन जळे ज्याचे संगे, तुका म्हणे तोची संत, सोसी जगाचे आघात. खरा हिरा तोच जो ऐरणीवर ठेवून त्यावर वरून घन मारला तरी तो फुटणार नाही. त्याच हिऱ्याला खरे मूल्य असते. चुरा होतो तो कृत्रिम हिरा होईल. ज्याच्या संगतीत सूत जळत नाही तोच खरा मोहरा आहे. तुकाराम महाराज त्यामुळे म्हणतात, संत ही तसेच असतात, जे जगाचे सर्व आघात सहन करत असतात. आलिंगने घडे, मोक्ष सायुज्यता जोडे, ऐसा संतांचा महिमा, जाली बोला याची सीमा. तीर्थे पर्व काळ, अवघी पायावे सखळ, तुका म्हणे देवा, त्यांची केली पावे सेवा. संतांच्या आलिंगनाने, संतांच्या सहवासाने सायुज्य मोक्षाची प्राप्ती होते. कारण जसा संग तसा रंग. अशा संत सहवासाचा महिमा शब्दातून वर्णन करताना शब्द अपुरे पडतात. संतांच्या पायाशी सर्व तीर्थ व पर्वकाळ एकवटलेले असतात. त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात, म्हणूनच संत चरणांची सेवा करावी, संतांच्या सहवासात राहावे. कारण संतांना त्यांच्या अंतरात्म्यामध्ये आणि साक्षात सुद्धा भगवंतांचे दर्शन घडलेले असते. त्यामुळे तुम्हीही त्यांच्या सहवासाने तुमच्या या पुण्यकर्मानुसार भेटलेल्या मानवी शरीराचे कल्याण करू शकता आणि तो मोक्षाचा मार्ग एकदम सुलभपणे पार करू शकता. त्या परम लक्ष्यापर्यंत तुम्ही खूप इझिली पोहोचू शकता. माझी या मीपणा जाना यावरी उगाना, भोगी त्यागी पांडुरंग, त्याने वसविले अंग. टाळीने निमित्त फार थोडे घात हित, यावे कामावरी, तुका म्हणे नाही उरी. संत सज्जनांमुळे माझ्यातील मीपणा पूर्णपणे लयास गेला, पूर्णपणे नष्ट झाला. कारण प्रपंचातील विषय भोग आम्ही भोगत नसून आमच्या हृदयातील परमेश्वर भोगत असतो. घातहित होण्याचे जे काही निमित्त आहे तेच मी टाळले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, त्यामुळे जीवनातील कर्म कुकर्मची चिंता आता उरलीच नाही. सकळ चिंता मनी शरीर, जरी जाय अहंकार समूळ आशा. निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी, निर्मळ स्फटिक जैसा. मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी, येती तया पासी अवघी जने. तीर्थासी तीर्थ जाला तोची एक, मोक्ष तेने दर्शने. मन शुद्ध तया काय करीसी माळा, मंडित सकळा भूषणांसी. हरीच्या गुणे गर्जताती सदा, आनंद तया मानसी. तन मन धन दिले पुरुषोत्तमा, आशा नाही कवनाची. तुका म्हणे तो परिसाहुनी आगळा, काय महिमा वर्णू त्याची. आहे ते सकळ कृष्णासी अर्पण, न कळता मन दुजे भावी. म्हणून पाठी लागतील भूते, येती गवसीत 5 जणे. ज्याचे त्या वंचले आठवण होता, दंड हा निमित्त कारणे हा. तुका म्हणे काळे चेंपी येला गळा, मी वेळोवेळा करीत असे. आपण जे काही कर्म करतो ते सर्व कर्म कृष्णांच्या कृपेनेच करतो. त्यामुळे ते सर्व श्री कृष्णाला अर्पण करावीत अशी भावना ठेवावी. परंतु अज्ञानी जीव तसे न करता सर्व कर्मे मीच करत आहे असेच भावना मनात ठेवतात. त्यामुळेच
पंचमहाभूते जीवाला त्याच्या अहंकारामुळे व भ्रमामुळे शोधत येतात व त्याला पुन्हा पुन्हा देहाची पुन्हा पुन्हा प्राप्ती करून देतात. आपण जे काही कर्म करतो ते सर्व श्री कृष्णाचे आहे याची जाणीव राहत नाही. त्यामुळेच आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म प्राप्त होण्याचा दंड प्राप्त होतो. तुकाराम महाराज म्हणतात, काळाने आपला गळा दाबलेला आहे तरी देखील हा जीव मी असेच करत आहे आणि तेही तो वेळोवेळा सारखं मी करत आहे, असे तुकाराम महाराज या अभंगात म्हणत आहे. महारासी शिवे कोपे ब्राह्मण तो नव्हे, तया प्रायश्चित काही देह त्याग करिता नाही. ना तळे चांडाळ त्याचा अंतरी विटाळ, ज्याचा संग चित्ती तुका म्हणे तू त्या याती. ज्याने अजून क्रोधाचा त्याग केला नाही, तो जरी जातीने ब्राह्मण असला तरी त्याला ब्राह्मण म्हणू नये. त्याने देहांत प्रायश्चित जरी घेतले तरी त्याची मनशुद्धी होत नाही. अशा मनुष्याचा चांडाळास देखील विटाळ होतो, कारण त्याचे मन रागामुळे वेढलेले असते, विटाळलेले असते. तुकाराम महाराज पुढे म्हणतात, अशा व्यक्तीला स्पर्श करणारा त्याच्या सानिध्यात राहणाऱ्या व्यक्तीचे चित्त सुद्धा तसेच होते आणि तो देखील त्याच जातीचा होतो, त्याला त्याची वृत्ती प्राप्त होते. म्हणून नेहमी आपली संगत चांगली असावी असे तुकाराम महाराज या अभंगातून दर्शवून देत आहे. अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा अध्यात्मसार यूट्यूब चॅनेलला.